आरक्षणात बदल घडवून आणणारा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल या विषयावर आपण भाष्य करणार आहोत। काल माननीय सर्वोच्च न्यायालयानं SC आणि ST आरक्षणासंदर्भामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण अशा प्रकारचा निर्णय दिलेला आहे। स्टेट ऑफ पंजाब वर्सेस देवेंद्र सिंग व इतर अशा प्रकारच्या या प्रकरणामध्ये हा निकाल या ठिकाणी आलेला आहे आणि या निकालामध्ये SC आणि ST प्रवर्गाचं उपवर्गीकरण करायचं आणि त्यांना क्रिमिलियर लागू करावी अशा प्रकारचा एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय हा माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे। आणि या निर्णयाचा मराठा आरक्षणाशी कसा संबंध आहे हे पण आपण पाहणार आहोत। SC आणि ST प्रवर्गातील उपवर्गीकरण वैध ठरवत त्यास परवानगी दिली। सर्वोच्च न्यायालयाच्या 7 सदस्यीय खंडपीठानं 6-1 असा बहुमतानं निर्णय दिलेला आहे। आता हे नेमकं प्रकरण काय आपण एकदा हे पाहण्याचा प्रयत्न करू। पंजाब सरकारनं SC आणि ST साठी राखीव असलेल्या 50% जागा वाल्मिकी आणि मजहब सिख यांना देण्याची तरतूद केली। सर्वोच्च न्यायालयाच्या 2004च्या निर्णयाआधारे पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने त्यावर बंदी घातली। या निर्णयाविरुद्ध पंजाब सरकार आणि इतरांनी सर्वोच्च न्यायालयात अपील केलं आणि 2020 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या 5 न्यायमूर्तीच्या घटनापीठानं असं सांगितलं की वंचितांना लाभ देण्यासाठी आवश्यक आहे। सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी असं स्पष्ट केलं की ऐतिहासिक आणि अनुभवजन्य पुरावे असे सूचित करतात की SC हा प्रवर्ग एकसंघ नाही। SCतल्या ज्या जाती आहेत ह्या सगळ्या एकसंघ नाहीत। SCतल्या काही जाती इतर जातींना डॉमिनंट करतात किंवा त्यांच्यात सुद्धा भेदभाव पाळले जातात अशा प्रकारचं या ठिकाणी न्यायालयानं सांगितलं आहे। महाराष्ट्रात सुद्धा मातंग समाज किंवा होलार समाज मेहतर समाज यांनी SCचं उपवर्गीकरण केलं जावं अशा प्रकारची मागणी आक्रमकपणे मांडण्यात येते। आरक्षणाचा फायदा त्या प्रवर्गातील काही निवडक जातींनाच झालेला आहे, इतर जाती मात्र उपेक्षित राहिल्या आहेत। आणि सर्वोच्च न्यायालयानं 2004 साली EV चिन्नय्या विरुद्ध आंध्र प्रदेश या खटल्यात SC प्रवर्गामध्ये उपवर्गीकरण करता येणार नाही असा जो निकाल दिला होता त्या निकालाला छेद देण्याचा प्रयत्न कालच्या निकालानं केलेला आहे। म्हणजे त्या निकालाच्या अगदी विरोधात हा निकाल या ठिकाणी आलेला आहे। तर सध्या SC आणि ST संवर्गामध्ये लोकांना एकाच आरक्षणाच्या कक्षेमध्ये ठेवण्यात आलेलं आहे, पण यापुढे राज्यांना परिस्थितीनुसार आपलं उपवर्गीकरण करण्याचा अधिकार मिळणार आहे। SC आणि STची सूची तयार करण्याचं काम किंवा आरक्षण देण्याचं काम हे राष्ट्रपतीला म्हणजेच पर्यायाने केंद्राला आहे। आणि SC प्रवर्गातील सर्व जाती समान नाहीत, काही जाती मागासलेल्या आहेत, त्यांना संधी देणं योग्य आहे। इंदिरा साहनी प्रकरणामध्ये OBC उपवर्गीकरणाला परवानगी दिली होती, अगदी तोच निकाल या ठिकाणी यांना लागू होतोय असं या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं। ही प्रणाली SC प्रवर्गाला देखील लागू होऊ शकते। काही SC जातींना सुद्धा शतकानुशतके इतर SC जातींपेक्षा जास्तीचा भेदभाव सहन करावा लागलेला आहे। आम्ही पुन्हा स्पष्ट करतो की जर कोणत्याही राज्याला आरक्षणाचे वर्गीकरण करायचं असेल तर त्यांना प्रथम माहिती गोळा करावी लागेल, म्हणजे पुन्हा इम्पेरिकल डाटा आला। आणि रेल्वेच्या डब्याबाहेर उभे असलेले लोक आज आत जाण्यासाठी धडपडत असतात, पण जे आत आहेत त्यांना इतरांना आत येण्यापासून रोखायचं असतं। ज्यांना सरकारी नोकऱ्या मिळाल्या आहेत आणि जे अजूनही ज्यांना सरकारी नोकऱ्या मिळालेल्या आहेत किंवा शिक्षण घेऊन मोठ्या पदावर आहेत तर ते अजूनही गावात मजूर म्हणून काम करत असलेले लोक आणि ते लोक यामध्ये मोठी वेगळी परिस्थिती आहे। आणि SC जातीमध्ये भेदभाव जास्त आहे जाती अंतर्गत, त्यामुळे मोठ्या गटाला मोठ्या प्रमाणावर एका मोठ्या गटाला मोठ्या गटाच्या भेदभावाला सामोरं जावं लागत आहे। आणि हे टाळण्यासाठी उपवर्गीकरण हा निर्णय घेण्यात आलेला आहे। 1992च्या इंदिरा साहनी प्रकरणामध्ये क्रिमिलियरचं तत्व त्या ठिकाणी OBCला लागू केलं, त्यावेळेस सुद्धा हा मुद्दा प्रकर्षानं पुढे आला। मात्र दुर्दैवानं केंद्र असो किंवा राज्य असो तर
यांना मानसिकताच नाही हे करण्याची, मतपेटीच्या राजकारणापायी राज्यकर्ते अशा प्रकारचा धाडसी निर्णय घेत नाहीत. आणि कालच्या निर्णयामध्ये सरन्यायाधीश चंद्रचूड असतील किंवा इतर न्यायाधीश असतील यांनी अत्यंत मोलाची भूमिका या ठिकाणी बजावलेली आहे. जर एखादा IAS अधिकारी असेल SC मधील आणि एखाद्या गावखेड्यातील दलित असेल SC मधील, तर या दोघांच्या मुलांच्या शिक्षणामध्ये प्रचंड मोठी तफावत आहे. कारण हा एखाद्या इंग्लिश मीडियममध्ये मोठ्या नामांकित शिकणार आहे, IAS IPSचे क्लासेस घेणार आहे आणि तो जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये खेड्यात शिकणार आहे आणि ते शिकत असताना वडिलांना मदत करणार आहे. तर हे चित्र विरोधाभासी आहे आणि म्हणून गरजूंना न्याय मिळाला पाहिजे, म्हणून या ठिकाणी उपवर्गीकरण केलं पाहिजे. आणि त्याबरोबर क्रिमिलियर म्हणजे जे त्यांचं उत्पन्न आता जशी जो OBCला 8 लाखाची मर्यादा आहे आणि आता सरकार ठरवत ज्यांचं उत्पन्न विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त आहे त्यांना आरक्षणाचे लाभ दिले जाऊ नयेत. ते SC असतील ST असतील तरी अशा प्रकारचा एक महत्त्वपूर्ण निर्णय हा या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं म्हटलं होतं की नीती आणि वित्त म्हणजे नैतिकता आणि पैसा यांची एक स्पर्धा लागलेली आहे आणि या पैशामध्ये म्हणजे या स्पर्धेमध्ये पैसा जिंकतो. तर न्यायमूर्ती पंकज मित्तल यांनी सुद्धा पुढे जाऊन असं म्हटले की आरक्षणाचा लाभ केवळ पहिल्याच पिढीला मिळायला हवा, म्हणजे एकदाच मिळायला हवा. एकदा ते कुटुंबाने एकदा लाभ घेतला तर पुन्हा पुढच्या पिढीला त्याचा अजिबात लाभ या ठिकाणी मिळू नये, तर न मिळाल्यांना त्याचा लाभ मिळावा अशा प्रकारचं मत या ठिकाणी न्यायमूर्ती पंकज मित्तल यांनी व्यक्त केलेलं आहे. देशातील वंचित घटक एकसारखे नाहीत, हे एकसंघ नाहीत. 1950ला ज्यावेळेस SC प्रवर्गाची यादी पहिली यादी जाहीर करण्यात आली त्यावेळेस 28 राज्यामध्ये 1109 जाती या ठिकाणी SC मध्ये होत्या, तर अनुसूचित जमातीमध्ये 22 राज्यामध्ये 744 आदिवासींच्या जाती होत्या. आता त्यात वाढ झाली, मात्र फक्त डॉमिनंट जाती प्रभावी जातीच या आरक्षणाचे लाभ घेत आहेत अशा प्रकारचा निष्कर्ष हा कालच्या निकालातून या ठिकाणी आलेला आहे. आणि त्यामुळं हा एक महत्त्वपूर्ण निर्णय आहे. आधी याची मराठा आरक्षणाशी सांगड कशी घालता येईल की इथं जसं न्यायमूर्तींनी म्हटलं की रेल्वेच्या डबाबाहेर वेटिंग करत आहेत आणि डब्यातले लोक त्यांना आत येऊन देत नाहीत, अगदी सेम परिस्थिती मराठा समाजाची आणि आरक्षणात असलेल्या OBC समूहाच्या काही प्रबळ जातीची आहे. ते मराठा समाजाला आत येऊ द्यायला तयार नाहीत. त्यामुळं इथं बायफर्गेशन इथं सुद्धा महत्त्वाचं आहे. केंद्र सरकारनं रोहिणी आयोग या ठिकाणी नेमला होता आणि रोहिणी आयोगाला असं आढळलं की जवळपास 5000 OBC जातीपैकी देशातील 983 जातीला आरक्षणाचं देखील माहीत नाही. म्हणजे जवळपास 1000 जाती आरक्षण आणि म्हणजे शिक्षण आणि नोकऱ्यापासून या वंचित आहेत. अशा प्रकारचं एक महत्त्वपूर्ण शिफारस ही या रोहिणी आयोगामध्ये आहे. आता केंद्र सरकार ते कधी लागू करतंय हा एक मोठा प्रश्न आहे. कारण इथं समस्या खरी तीच येते की आरक्षण हे 10 वर्षासाठीच लागू केलं जातं आहे, परंतु ना शासन इम्पिरिकल डेटा गोळा करतंय, ना शासन जातनिहाय जनगणना करतंय. शासन फक्त मतपेटीच्या दबावापोटी भीतीपोटी त्याची मुदत वाढवत आहे आणि त्या जातीतील उपेक्षित प्रवर्ग प्रवाहाच्या बाहेर फेकलेला वर्ग हा आजही आरक्षणापासून वंचित आहे. आज ज्या जातीचे आरक्षणातील लाभ घेणारी प्रमुख जातीतील काही लोक हे महागड्या गाड्यामध्ये मोठ्या बंगल्यामध्ये राहत आहेत, तर दुसरे लोक हे आजही झोपडीत राहत आहेत आणि आजही तेच जीवन जगत आहेत जे ते 50 वर्षापूर्वी जगत होते. म्हणजे आता अशा प्रकारची भीषण दुरावस्था या ठिकाणी निर्माण झालेली आहे. आणि म्हणून आता या निमित्तानं हा आरक्षणामध्ये अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे. देशाच्या आरक्षण प्रक्रियेमध्ये महत्त्वाचा बदल यामुळे घडून येणार आहे आणि त्यामध्ये SC असेल ST असेल आणि OBCला सुद्धा या ठिकाणी ज्या प्रबळ जाती आहेत, जे पुढारलेले लोक आहेत त्यांना वेगळं आरक्षण या ठिकाणी मिळणार आहे आणि जे मागास आहेत किंवा अतिमागास आहेत त्यांना वेगळं आरक्षण या ठिकाणी द्यावं लागणार आहे. राज्यकर्त्यांना आपल्या मतपिढीला
किंवा मतपेढीच्या दबावाला झुकून हा निर्णय घेता येणार नाही हे देखील या ठिकाणी या निकालानं स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळं या निकालानं हा अत्यंत क्रांतिकारी अशा प्रकारचा निकाल म्हणता येईल. काही त्यावर आक्षेपही घेतले की समानतेच्या तत्त्वाचं उल्लंघन करणारा, कलम 14 असेल, 15 असेल, 16 असेल त्यातले उपनियमांचं उल्लंघन करणारा अशा प्रकारची टीका यावर करण्यात आली. मात्र हा निर्णय उपेक्षित वर्गाला, वंचित वर्गाला, खरोखरच गरजवंत वर्गाला न्याय देणारा निकाल ठरेल आणि शासनानं हे उपवर्गीकरण केलं पाहिजे. क्रिमिलेअरची या ठिकाणी अट या ठिकाणी लागू केली पाहिजे आणि त्याचबरोबर जे प्रवाहापासून बाहेर फेकलेले आहेत, वंचित आहेत, दुर्बल आहेत, तर त्यांना न्याय देऊन ते सुद्धा भारतीय लोकशाहीचे घटक आहेत अशा प्रकारचे त्यांना न्याय वागणूक मिळायला पाहिजे.